Okay. In this introduction, the introduction is based on previous knowledge. This introduction is based on previous knowledge of the student. म्हणजे त्यांना काय पूर्वज्ञान आहे त्या पूर्वज्ञानावर आधारित इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना केली जाते. द टीचर कॅन इंट्रोड्यूस अ टॉपिक बाय आस्किंग क्वेश्चन्स. मग आपण वी कॅन आस्क द क्वेश्चन्स. देन आफ्टर वी कॅन शो ऑब्जेक्ट. ओके. वी कॅन ऑल्सो use pictures. We can also ask the story. Okay. We can also tell some incidents, etc. By different way we can take the introduction of the lesson. Okay. So the teacher can use some. It should be interesting. Which introduction we are going to use? It should be interesting towards point view of the student. Okay. So the objective of these steps is to arouse the curiosity of the student. What is the objective? Objectives of introduction: to arouse the curiosity of student. म्हणजे ह्या स्टेप्सचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की विद्यार्थ्यांच्यामध्ये एक प्रकारे उत्सुकता निर्माण करणं. ही त्याचं काय आहे ऑब्जेक्टिव्ह असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके. देन नेक्स्ट म्हणजे थोडक्यात कळलं इंट्रोडक्शन मीन्स व्हॉट. द इंट्रोडक्शन इज बेस्ड ऑन प्रिव्हियस नॉलेज. म्हणजे विद्यार्थ्याला पूर्वज्ञान काय आहे त्यावर आधारित इंट्रोडक्शन असतं. मग हे इंट्रोडक्शन आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो? बाय आस्किंग क्वेश्चन, बाय शोईंग ऑब्जेक्ट, by using the pictures, by telling story, by giving some instructions, by express your experience, okay, related to the topic. And it should be the very interesting. And main objectives of this introduction is to arouse curiosity of the student. म्हणजे विद्यार्थ्यांच्यामध्ये कुतूहल निर्माण करणं, जिज्ञासा निर्माण करणं, हे इंट्रोडक्शनचं मूळ ऑब्जेक्टिव्ज आहे. ओके. देन next step, second step is that statement of aim. ओके. म्हणजे थोडक्यात त्याला हेतुकथन असं म्हटलं जातं. द टीचर विल स्टेट द एम क्लिअरली. टीचर विल स्टेट एम क्लिअरली. म्हणजे जे काही आपण हेतुकथन करणार आहोत तर ते क्लिअर असणं गरजेचं आहे. इट शुड बी इंटरलिंकिंग. म्हणजे थोडक्यात इंटरलिंकिंग कोणामध्ये असणं गरजेचं आहे? देर इज इंटरलिंकिंग बिटवीन प्रिव्हियस नॉलेज अँड करंट लेसन. ओके. सो दिस स्टेटमेंट विल बी द इंटरलिंकिंग ऑफ previous knowledge and today's content or presenting the lesson. Okay. It should be brief and very specific. It should be brief and specific. हे खूप कमीत कमी शब्दामध्ये आणि योग्य असणं, स्पेसिफिक असणं गरजेचं आहे. द टीचर शुड राईट इट ऑन ब्लॅकबोर्ड. हे जे काही आपलं हेतुकथन आहे, मग हेतुकथन करत असताना यू हॅव टू write on the blackboard. म्हणजे थोडक्यात आय विल गिव्ह वन एक्झाम्पल. टुडे वी आर गोइंग टू लर्न युनिट प्लॅनिंग. ओके. ऑन दॅट टाइम व्हॉट हॅपन? वी हॅव टू राईट द ॲक्च्युअल युनिट नेम ऑन द ब्लॅकबोर्ड. ओके. तर आज आपण युनिट प्लॅन हा घटक पाहणार आहोत. हे म्हणत असताना युनिट प्लॅन घटकाचं नाव जे आहे तर ते आपण बोर्डवर लिहिणं हे अपेक्षित असतं. ओके. म्हणजे स्टेटमेंट ऑफ एम कसं असणं गरजेचं आहे? द स्टेटमेंट ऑफ एम इट शुड बी द क्लिअरली. दॅट शुड बी इंटरलिंकिंग
इंटरलिंकिंग कशामध्ये असणं गरजेचं आहे, तर प्रिव्हियस नॉलेज आणि आता जे काही आपण शिकवणार आहोत, तर आज आपण हा घटक अभ्यासणार आहोत. तर अशा पद्धतीनं इंटरलिंकिंग असावं, ब्रीफ आणि स्पेसिफिक असावं, म्हणजे खूप अगदीच मोठं असू नये, तर योग्य आणि परिपूर्ण असणं गरजेचं आहे. राईट ऑन दी ब्लॅकबोर्ड. द स्टेटमेंट ऑफ एम वी हॅव टू राईट ऑन दी ब्लॅकबोर्ड. म्हणजे आपण हे जे स्टेटमेंट ऑफ एम आहे, तर ते आपण ब्लॅकबोर्डवर लिहिणं गरजेचं आहे. ओके, द नेक्स्ट स्टेप इज दॅट द presentation. Actual, the teacher has to start teach the lesson. The and this presentation is divided in two parts. See here, one part is a teacher activity, okay, and another part is a स्टुडंट ॲक्टिव्हिटी. म्हणजे इथं टीचर ॲक्टिव्हिटी काय करायची आहे, स्टुडंट ॲक्टिव्हिटी काय करायची आहे, हे दोन पार्ट्समध्ये प्रेझेंटेशन आर डिवायडेड इन दिस टू पार्ट्स. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ टीचिंग. सो अ गुड प्रेझेंटेशन इन्क्लूड फॉलोइंग फीचर्स. म्हणजे आपल्याला जर चांगलं प्रेझेंटेशन करायचं असेल तर खालील गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण सध्या आता काय पॉईंट बघणार आहे, द फीचर्स ऑफ प्रेझेंटेशन. म्हणजे चांगल्या प्रेझेंटेशनची जी काही वैशिष्ट्ये आहेत, तर ती आपण बघणार आहोत. फर्स्ट, व्हरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्सेस. व्हरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्सेस म्हणजे we have to give the different types of variety, audio direct or indirect experiences. म्हणजे आपण प्रत्यक्ष अनुभव हा देऊ शकतो विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर अप्रत्यक्ष अनुभव देऊ शकतो, वर्बल, नॉन वर्बल. there are different types of learning experiences. In that we have to use variety of a learning we can use pictures, we can use flashcard, we can use the videos while we are teaching. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लर्निंग एक्सपिरियन्स, अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये शाब्दिक अध्ययन अनुभव असतात, अशाब्दिक असतात, प्रत्यक्ष म्हणजे एखाद्या जर तुम्हाला पठार पर्वत वगैरे शिकायचं असेल तर तुम्ही प्रत्यक्ष त्या डोंगरावर जाऊन किंवा पठारावर जाऊन तुम्ही शिकू शकता, किंवा एखादा व्हिडिओ दाखवून तुम्ही, म्हणजे वी हॅव द टीचर हॅज टू यूज अ व्हरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्सेस फॉर द प्रेझेंटेशन. देन आफ्टर, यूज ऑफ करेक्ट मेथड. म्हणजे जे तुम्ही आपण बघा मेथड्स बघितलेले आहेत, कोणकोणत्या मेथड आहेत, डायरेक्ट मेथड, ग्रामर ट्रान्सलेशन मेथड, इक्लेक्टिक मेथड. त्यापैकी जी प्रॉपर वी हॅव टू यूज प्रॉपर मेथड रिलेटेड टू द कंटेंट. मग जसा कंटेंट असेल त्या पद्धतीनं आपण मेथड ही यूज करणं गरजेचं आहे. देन इफेक्टिव्ह टीचिंग एड्स. जे टीचिंग एड्स आहेत तर ते इफेक्टिव्ह बनवणं गरजेचं आहे. ओके, देन नेक्स्ट, यूज ऑफ ऑल मायक्रो स्किल्स. यूज ऑफ ऑल मायक्रो स्किल्स. आता मायक्रो स्किल्स, मायक्रो टीचिंगमध्ये आपण बघितलेलं आहे, वी हॅव टू यूज अ प्रॉपर बोर्ड रायटिंग, क्वेश्चन asking the questions, then after our explanation that should be the good, then after we have our teaching aid that should be the proper. म्हणजे आपण जे शैक्षणिक साहित्य ते पण बरोबर असणं गरजेचं आहे. आपण जे काही different types of examples, that is also the proper related to the daily life of the student. म्हणजे जे आपण उदाहरण सांगते विद्यार्थी. So all the micro skills are used in the presentation. And next, use of maxims. म्हणजे मगाशीच तुम्हाला सांगितलं की जे अध्यापनाची सूत्र आहेत, known to unknown, part to whole, then specific जनरल टू स्पेसिफिक, असं स्पेसिफिक टू जनरल, असे जे डिफरंट टाईप्स ऑफ मॅक्झिम्स आहेत, अध्यापनाची सूत्र आहे, तर ती आपण वापरणं गरजेचं आहे. अँड लास्टली द इल्युस्ट्रेशन
अँड इफेक्टिव्ह एक्सप्लेनेशन हे आपण देणं गरजेचं आहे. म्हणजे इलिस्ट्रेशन, वेगळ्या प्रकारची उदाहरणं, द डिफरंट टाइप्स ऑफ एक्झाम्पल्स वी हॅव टू यूज फॉर द एक्सप्लेनेशन, अँड आवर एक्सप्लेनेशन इट शुड बी द व्हेरी इफेक्टिव्ह फॉर द प्रेझेंटेशन. म्हणजे आपलं जे स्पष्टीकरण आहे त्याच्यामध्ये वेगळी उदाहरणं आपण वापरणं गरजेचं आहे, आणि ते एक्सप्लेनेशन जे आहे तर ते इफेक्टिव्ह करणं गरजेचं आहे. सो ऑल दिस पॉईंट्स आर included in a presentation. Then next, fourth step, the recapitulation. Okay, in recapitulation point, what happened? The teacher summarizes the topic. इथं एक प्रकारे संकलन थोडक्यात ह्या पॉईंटला म्हणता येईल. तर पूर्णपणे जो सारांश आहे तर तो शेवटी सांगितला जातो. द स्टुडंट कॅन लॉजिकली थिंक अबाउट इट. आणि ह्याचं जे आहे तर विद्यार्थी हे लॉजिकली थिंकिंग याच्यामध्ये कपॅसिटी या डेव्हलप होते, आणि इट हेल्प्स टू मेक लर्निंग परमनंट. म्हणजे लर्निंग परमनंट करण्यासाठी तर ही स्टेप जी आहे तर ती sometimes what happen, there is no attention toward in a teaching. So on that time, because of this recapitulation, what happened, the teacher summarize the all topic which are teached in a 30 minutes. So because of this logically thinking that is also developed of the student, and the learning become permanent because teacher summarize all topic at a end of the lesson. ओके, म्हणजे संकलन थोडक्यात केलं जातं की मध्ये मध्ये एक स्टुडंटचं लक्ष नसतं. मग अशा वेळेला रिकॅपिट्युलेशनमध्ये एखादा क्वेश्चन विचारला जातो, आणि तो क्वेश्चन जर विद्यार्थ्याला समजला नसेल तर टोटली पूर्णपणे पाठाची पुनरावृत्ती ही सारांशामध्ये ही विद्यार्थ्यांना केली जाते. देन नेक्स्ट पॉईंट इज दॅट द assessment or evaluation. Assessment and evaluation मध्ये काय? Now in this method what happen, the teacher clear the blackboard and they ask the questions related to the teaching topic. Okay, so all teaching aids are kept aside. Now the teacher can ask the questions based on the unit, and through this the teacher get the feedback from the students. म्हणजे इथं क्वेश्चन्स विचारले जातात आणि विद्यार्थ्यांचा जो काही फीडबॅक येतो तर तो ॲक्सेप्ट केला जातो. इट हेल्प्स इन अ सेल्फ इव्हॅल्युएशन. मग ह्याच्या मार्फत इथं स्टुडंट्सचं सुद्धा इव्हॅल्युएशन होतं, आणि इथं टीचर्सचं सुद्धा सेल्फ इव्हॅल्युएशन होतं. ओके, सो असेसमेंट और इव्हॅल्युएशन इट कुड बी ओरल और रिटन. म्हणजे असेसमेंट आहे किंवा स्वाध्याय जो आहे तर तो ओरली सुद्धा विचारला जाऊ शकतो, किंवा बोर्डवर वी कॅन ऑल्सो राईट दीज क्वेश्चन्स ऑन दी ब्लॅक बोर्ड ऑल्सो. ओके, rolling board also. And lastly, last step is that 6, what, the assignment or homework. The assignment or homework is given for the practical exercise. म्हणजे त्याच्याशी रिलेटेड एखादं प्रोजेक्ट वगैरे जो आहे तर तो प्रोजेक्ट दिला जातो. आणि बिकॉज ऑफ दिस असाइनमेंट अँड होमवर्क व्हॉट हॅपन, द लर्निंग बिकम परमनंट. म्हणजे दृढ असे जो आपण शिकवणार तर तो चिरकाळासाठी टिकण्यासाठी किंवा त्याचं ॲप्लिकेशन विद्यार्थ्याला करता यावं यासाठी हा असाइनमेंट किंवा होमवर्क जो आहे तर तो विद्यार्थ्याला दिला जातो. सो दीज आर द different steps of lesson: introduction, statement of aim,
presentation that is divided into teacher activity, student activity. Then there are also the features of a presentation, recapitulation. In that happen, summarize the teacher summarize the topic, and the learning become permanent. And next, assessment or evaluation. The teacher clear the board and ask the question to the student to get feedback, and there the teacher evaluate to the student. And by this evaluation method, what happens, the teacher can also evaluate self. Okay. And lastly, what the assignment or the homework. Okay, so these are the actually uh, the Herbart lesson plan related to the 5 steps. Hmm? But the statement of aim, that is not included in a Herbart lesson plan. Okay, there are 5 steps of lesson plan: introduction, then presentation, then recapitulation, then evaluation, and lastly the homework or assignment. Okay, the statement of aim, that is important, but that is not included in a steps of lesson. म्हणजे स्टेटमेंट ऑफ एम हे खूप महत्त्वाचं आहे, पण ते स्टेप्स नाही आहे, ती फक्त एक छोटा पॉईंट आहे. पण दिस आर द इंटरलिंकिंग, कनेक्टिव्हिटी करण्याचा एक पार्ट आहे. सो इंट्रोडक्शन, स्टेटमेंट ऑफ, दीज आर द steps of a lesson. Okay, now we have to learn that okay, we will see on this page which are the, see here, which are the basic principles of lesson plan. Okay, which are the basic principles of lesson plan? First, what aspect? In what aspect? What a teacher must be clear about what is going to teach. Means here content is the most important. What going to teach. Okay, that is most important in what aspect. He should know the subject content. The teacher should know the actual what is the content they are going to teach. He should aware about the essential references and content analysis. म्हणजे इथं काय महत्त्वाचं आहे, व्हॉट आस्पेक्ट, दिस इज अ बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लेसन प्लॅन. याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, द टीचर हॅज टू कन्सिडर व्हॉट दे आर गोइंग टू टीच अँड विच कंटेंट they are going to teach for the student. They have to know what aspect. Then next, why aspect. Okay, what म्हणजे काय शिकवणार आहे, आणि ओके, वाय म्हणजे का आपण शिकवणार आहोत. तर वाय आस्पेक्ट, फ्रॉम दिस वी हॅव टू नोट दॅट objectives, which are the objectives we are going to achieve from objectives and specifications while teaching a particular unit. The teacher has to know about the objectives and स्पेसिफिकेशन्स. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आपल्याला कोणती उद्दिष्ट साध्य करायचे, आणि स्पेसिफिकेशन म्हणजे विद्यार्थ्यांच्यामध्ये कोणते वर्तन बदल, विच बिहेवियरल चेंज आर गोइंग टू डू बाय यूजिंग these objectives. Okay, so the teacher will think about outcome he will get through it, and the teacher will deal with जनरल अँड स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे व्हाय आस्पेक्टमध्ये म्हणजे तो पाठ आपल्याला का शिकवायचा आहे, तर आपल्याला फॉर अचिव्हिंग द ऑब्जेक्टिव्स अँड टू मेक द बिहेवियरल चेंज इन द स्टुडंट्स. स्पेसिफिक म्हणजे देअर इज अ एक्सप्लेनेशन ऑफ बिहेवियरल चेंज ऑफ द स्टुडंट. म्हणजे स्पेसिफिकेशनमध्ये काय असं की विद्यार्थ्यांच्यामध्ये जो काही वर्तन बदल झालेला असतो, तर तो आपण इथे एक्सप्लेन करणं गरजेचं असतं.
Then next aspect is a how aspect. hmm? how aspect म्हणजे कसे, म्हणजे for this the teacher has to understand which methodology they are going to use, and which techniques they are going to use, and which teaching aids they are going to use, which experiences they are going to give to the students. All these are understood in a how concept. म्हणजे कोणती मेथडॉलॉजी यूज करणार आहे, कोणतं तंत्र टेक्निक यूज करणार आहे, कोणते शैक्षणिक साधन वापरणार आहे, कोणते एक्सपिरियन्स देणार आहे, हे हाऊ मध्ये थोडक्यात टीचर्स ॲक्टिव्हिटी अँड स्टुडंट ॲक्टिव्हिटी दॅट इज इन्क्लुडेड इन how aspect. And next last point is that the evaluation means for the मूल्यमापन. आता इथं काय याचं उत्तर मिळतं आपल्याला, इथं का याचं उत्तर मिळतं, कसे याचं उत्तर मिळतं, आणि त्यानंतर इव्हॅल्युएशन व्हॉट द आउटकम्स आपल्याला काय मिळाले, और सक्सेस्ड or not, we get the answer of this. In evaluation method, the teacher is successful, whether the teacher is successful about objective he has decided. So which evaluation, the teacher evaluate of methodology, relate the teacher evaluate the objective, they get success in objective or not, the teacher evaluate द लर्निंग एक्सपिरियन्सेस, आपण जे काही एक्सपिरियन्सेस दिलेले आहेत ते बरोबर आहेत की नाही, हे सगळं जे आहे तर यातून हे विचारात घेतलं जातं. सो ऑल दीज बेसिक प्रिन्सिपल्स आर अंडरस्टँड व्हाईल मेकिंग द लेसन प्लॅन. व्हॉट मध्ये कंटेंट अनालिसिस, and what going to teach, the teacher has to understand why aspect मध्ये which objectives and specific we are going to achieve, and then how aspect मध्ये काय केलं जातं, which methodology, which technique, which teaching aids and experiences the teacher are going to use, and evaluation मध्ये we are get success in objective or not, that is evaluated by these in these steps, and are we success in objective, is this learning experience that is good or not, this methodology good or not, which weaknesses or which problems student have related to the content, all these are considered in a evaluation steps. म्हणजे विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्टिव्ह इथं आपल्याला परिपूर्ण झालेला आहे की नाही, आपण जे काही शैक्षणिक अनुभव देतो तर ते प्रॉपर आहेत की नाही, मेथडॉलॉजी जी आहे तर ती प्रॉपर आहे की नाही, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कोणत्या डिफिकल्टीज आहेत, ऑल दीज पॉईंट्स आर कन्सिडर्ड इन दिस इव्हॅल्युएशन मेथड. सो दीज आर द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लेसन प्लॅन. थँक यू. नाऊ आय एम गोइंग टू स्टॉप हिअर. थँक यू.